शैला मावशी, नशीब माझं आलीस ते. मला वाटलं दाराचं दर्शन घेऊनच जावं लागतंय परत. अगं पण तू अशी अचानक कशी आलीस? कळवायचं ना मला. एक फोन करायचा मला, म्हणजे मी काहीतरी व्यवस्था केली असती, चावी ठेवली असती बाजूला. म्हणजे आम्ही हक्काने न कळवता यायचं आणि आमचं स्वागत बंद दरवाजाने करायचं आणि वरून तुझी बोलणी ऐकायची. पण काय ग, कुठे गेली होतीस सकाळी सकाळी? अगं एक महत्वाचं काम होतं, सोड ना. आता तरी ही कामं वगैरे बंद कर ना. लष्कराच्या भाकऱ्या भाजणं खूप झालं. आता जरा स्वतःकडे लक्ष दे. मावशी नको ना, आले आले नको ना सुरू होऊस. घ्या, हे असं आहे म्हणजे आता बोलायची पण चोरी का? हे बघ, मी तुझी मावशी आहे, मी नाही कोणाला घाबरत. सगळं बस्तान गुंडाळून आले इकडे. बस्तान गुंडाळून म्हणजे तू ते घर सोडून आलीयस? म्हणजे काय? माझ्या मनाने ठरवलं, मीरेचं लग्न झाल्याशिवाय परत यायचं नाही. आले इकडे. आता मी आले आहे ना, आता बाकीची सगळी कामं बंद. धडाधड मुलं बघायला सुरुवात करायची. 1 महिन्यात लग्न जुळायला हवं. मी प्लॅनच केलाय तसा. हो ग माझी लाडकी मावशी, तू म्हणशील ना ते सगळं करेन. आधी आज जाऊया. चल. मावशी ये ग, ये तू बस, मी पाणी आणते. हा आलेच, बस बस. अरे मीरे, बाहेर ये. आले आले. काय ग ही काय? पश्चिम आहे ना? हो मग इकडे हा सोफा ठेवलेला कसा चालेल? मावशी, अगं त्याचा काय संबंध? संबंध असतो. वास्तूचं आणि घरातल्या वस्तूंचं एक शास्त्र असतं आणि ते पाळावं लागतं. अगं कितीदा सांगितलं तुला, कळत कसं नाही? मावशी ऐक, तू आत्ताच आलीस ना, बस तू बस बस. काय आल्या आल्या सुरू झालीस तू? हा कशाला इतका त्रास करून घेतेस? घे पाणी पी. मावशी तू म्हणतेस ना, तेवढे लाड नाही ग होऊ शकत मुंबईत. आणि मुळात ना माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये, माहितीये ना तुला. पण माझा विश्वास आहे आणि असायलाच हवा. आणि तुमच्या पिढीचं हे जे काय चालतं ना, माझा ह्याच्यावर विश्वास नाही, माझा त्याच्यावर विश्वास नाही, हे काही खरं नाही. हा, आणि इतकी वर्ष स्वतःच ऐकलंस ना, आता मावशीचं ऐकायचं. हा, चल उठ, आपण सोफा उचलूया. काय बस, तू सोफा उचलायला निघालीस? म्हणजे काय, मला नकोय इथे तो. मावशी आत्ताच आलीस ना तू, बस ना जरा शांतपणे. असंय, मावशी ओरडली की लाडात यायचं आणि मावशीच्या कुशीत शिरायचं की मावशी विरघळली. नाही ग मावशी, खरंच खूप प्रेम आलंय तुझ्यावर. इतक्या दिवसाने भेटलीस ना तुम्हाला. आता मावशीला शिकवशील? तू स्वतःला ओळखत नाहीस ना, तितकी मी ओळखते तुला. अगं आणि म्हणूनच काळजी वाटते ना तुझी. कार्टे, हसू नकोस, दचकले ना मी. ही बया आहेच का अजून इकडे? अगं किळस कशी नाही वाटत ग तुला? लांब ठेव तिला माझ्यापासून, नाहीतर कुठेतरी सोडून ये. अगं असं काय करतेस? तू हात लाव तिला. नको नको, लांब ने लांब. अगं मला अजिबात आवडत नाही, नको. मावशी ऐक ना, एकदा तू तिला हात. नको 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 नको, तू लांब नाही तिला. मार देईन मी. लांब नाही. मी निघू, मी निघू. नाही मिष्टी, जा 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 तू, नाही तर तुलाही फटके मिळतील आणि मलाही, नाही का? चल जा. मावशी ऐक, तू फ्रेश हो, मीही फ्रेश होते आणि मग मस्त स्वयंपाक करते तुझ्यासाठी. ती काळजी करू नकोस. आता मी आले आहे ना, मी सांभाळेन. घावण्याचं पीठ आणलंय. हवेत मला, आत्ता हवेत. मस्त गरमागरम घावणे करते. चल. मावशी ऐक ना, केसांना तेल लावून देशील? अगं आता मी आले आहे ना, सगळे लाड करून घे. मीरे, काय ग हे किती पातळ झालेत केस, कळतात की काय? कशामुळे? मावशी टेन्शन्स काही कमी आहेत का? मग जगाची टेन्शन जरा कमी करावी ना. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष द्यावं, लग्नाचा विचार करावा. बाय मावशी, बाय, मी जाते. ए, कुठे निघालीस? बस. तुला त्या विवाह मंडळाचा नंबर दिला होता, त्यांना फोन केलास? आणि मेळाव्याला जा म्हटलं होतं,
गेली होतीस का? सापडलं का तिथे कोणी? मला फोटो दाखव ना. हे बघ, मी त्या मेळाव्याला गेले नाही. का? का म्हणजे मावशी मला नाही आवडत ग असं लग्नाच्या बाजारात जाऊन असं मिरवायचं. शी, कसं वाटतं ते. सगळं जग हेच करतं हा. आणि वेळेत तू तुझं जुळवलं असतंस तर आज ही वेळ आली नसती ना. मावशी, आता सारखं सारखं तेच बोलणार आहेस का? हो, एकदा नाही 100 वेळा बोलेन. तुला म्हटलं ना, आता तुझं लग्न हेच माझ्या आयुष्याचं कर्तव्य आहे. त्या विवाह मंडळाचं काय झालं सांग आधी. अगं, केला होता मी फोन त्यांना. बघू, होईल काहीतरी. बघू काय बघू ग? प्रत्येक वेळेला काही विचारलं की बघू. थांब, आता मी आले आहे ना, बघ मीच बघते तुझ्यासाठी. चांगला नवरा शोधून देते की नाही ते बघच. बरं सांग, तुझी अपेक्षांची लिस्ट काय आहे? लिस्ट? मावशी, कॉमेडी आहेस का तू? का? अगं, लिस्ट असते का अशी कोणाकडे? माझ्या फार अपेक्षा नाही आहेत. बरं बाई, ठीक आहे, पण तुझ्या काहीतरी अपेक्षा असतील ना. सांग ना मला, काय अपेक्षा आहेत तुझ्या नवऱ्याकडून? पण ना मावशी, कधीतरी त्यांनी माझ्यासाठी चहा बनवला पाहिजे. म्हणजे मी तर रोज बनवून देईनच, पण कधीतरी त्यांनी माझ्यासाठी चहा बनवला ना तर आवडेल मला. ते घर आपलं समजून मला कामात मदत केली पाहिजे. आणि मलाच नाही तर इतरांना सुद्धा मदत केली पाहिजे. आणि मावशी, रोज इतके वर्ष मी स्वयंपाक करते. स्वतःच्याच हातचं खाऊन ना कंटाळा आलाय मला. कधीतरी त्यांनीही माझ्यासाठी स्वयंपाक केला ना तर आवडेल मला. म्हणजे मी करीनच स्वयंपाक, पण कधीतरी त्यांनीही करावा. मुळात स्वयंपाकाची आवड असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी काळजी करणारा, माझ्यावर खूप प्रेम करणारा, मला काय हवं काय नको ते बघणारा. मावशी, आमचे विचार जुळले पाहिजेत. खूप साधा, खूप भोळा, खूप हसणारा आणि मलाही हसवणारा. हट, कसल्या खुळचट कल्पना आहेत ग तुझ्या. अगं, हसणारा हसवणारा, तुला नवरा हवाय का जोकर? अगं, नवरा कसा हवा? खणखणीत नोकरी करणारा, भरभक्कम कमवणारा, देखणा, रुबाबदार, करारी. त्याचं स्वतःचं हक्काचं घर असायला हवं, गाडी असायला हवी. याशिवाय सध्या काही होतंय का? मी रे, तू म्हणजे ना त्या पिक्चर मधल्या हिरोईन सारखी स्वप्नातच जगत आली आहेस. मावशी, काय ग तू? नाहीतर काय. मला एक सांग, आतापर्यंत तू स्वतःसाठी, क्लाससाठी किती खस्ता खाल्ल्यात? आता तुला खस्ता खाव्या लागता कामा नये. तडजोडी पण खूप केल्यास तू. तुला तडजोडी करायला न लावणारा नवरा मी बघून देईन. तुझ्या नजरेत कुणी आहे का? तसं असेल तर सांग मला. दिसतो का कोणी तुला? काय अप्रतिम जेवण बनवलंस रे तू, मोहन. वा, काका कमाल. टू गुड. टू गुड. खरंच मोहन, स्वयंपाक अतिशय सुंदर झालाय बघ. वहिनी, डोक्यावरचा ताण दूर झाला ना, एकदम फ्री माइंड, म्हणून मस्त जेवण केलं ना. असाच आनंदी राहा. हो. आणि मी काय म्हणते, आता जरा या आनंदात थोडीशी भर पडू देत ना. हो ना, हा विषय तर झालाच पाहिजे. काय कसला विषय? लग्नाचा.
ओ आई बाबा, आत्ता एवढ्या लवकर नको. घाई का करताय माझ्या लग्नाची? करू आपण हळू. ए गाढवा, तुझ्या लग्नाबद्दल कोण बोलतंय रे? हा, आधी चड्डी घालायला शिक. मोठा आलाय, माझे लग्न नको. तर मोहन, तू आता 2चे 4 करूनच टाक. हं? हो काका, लवकर लग्न कर. मी फुल तयारी केली आहे लग्नाची. मी डान्स स्टेप्स ठरवल्यात काय करायच्या आहेत. तू कर लवकर लग्न कर. अरे दणक्या तुडवून टाकू तुझा लग्नाचा बार. आपण तुझं लग्न जोरात करू. काय? पण वहिनी, हे म्हणजे असं झालं की तुम्ही मला बॅटिंगला पाठवताय, सेंचुरी कर म्हणताय, पण समोर बॉलिंग करायला कोण आहे? बॉलर नको का समोर? मुलगी कुठे आहे? अरे असं कसं? मुलगी आहे ना, आम्ही पाहिली आहे आणि आम्हाला पसंत सुद्धा आहे. कोण? तोरल? मी तिच्याशी लग्न करणार नाही दादा. का रे बाबा, चांगली तर आहे, तिच्यात काय वाईट आहे? हो, आणि आपलं बोलणंही झालं याआधी. पण हो हो आई बाबा, यावरती बिलकुल काही बोलायचंय. तोरल नाही. स्वतःची अक्कल चालवू नको. दादा वहिनी नाही 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 तुला नाही आवडत ना ती? नाही. आम्हाला माहिती आहे ते. पण मग का जबरदस्ती करताय? पण दुसरी मुलगी तयार आहे. दुसरी कोण आहे? आम्हाला माहितीये ना कोण तुझ्या प्रेमात आहे ते. माझ्या प्रेमात कोण? तुझी बॉस मीरा गोडबोले. काय काय बोलताय काय तुम्ही? अरे तू इथे नव्हतास ना, तेव्हा तुला शोधत इथपर्यंत आली होती ती. मी म्हटलं या भाई इथे कशा, आणि तेही तुझ्या काळजीत. तेव्हाच मला डाऊट आला होता, दाल में कुछ काला है. हा? अहो बाबा, कुछ काय, पुरी दालच काली आहे. काका तू लवकर लग्न कर. सुपरहिट जोडी होणार आहे. मोहन वेड्स मीरा, क्या बात आहे, जोडी नंबर 1. तुम्ही सगळ्यांना उगाच, अरे त्यांच्या मनात नसेल कदाचित, म्हणजे नाहीये, माहितीये मला. पण तुझ्या मनात आहे की नाही? काका फुल लट्टू आहे तिच्यावर. अरे मग झालं तर विचारून टाक तिला एकदा. दादा मी विचारलंय त्यांना, पण त्या नाही म्हणाल्या. नाही म्हणाल्या? पण त्यांना तू विचारलंस का तुम्ही का नाही म्हणतात ते? हा, काही प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करू ना. हा, आणि एकदा विचारल्यावर नाही म्हणाली म्हणून काय लगेच हार मानायची नाही रे. तुला सांगतो, या प्रेमाचं ना फुटबॉल सारखं असतं. आपण किक मारत राहायची, एकदा कधीतरी गोल होणारच. काय आहे तुझं? अगदी लहान मुलीसारखी वागतेस तू. हो असू दे ना, लहान तर लहान. मला सांग काय ते, कोण दिसलं तुला? काय चाललंय तुझं मावशी? नको ना त्रास देऊ. मला कळायला हवं काय ते. सांग बरं तुझ्या मनात काय आहे ते. मीरे, दे इकडे. ग हे बघ बाळा, आयुष्य म्हणजे सिनेमा नव्हे. हक्काचा हवा, समजून घेणारा हवा, हे सगळं बोलायला ठीक आहे. पण मुद्दा हा आहे की त्याने तुला त्रास देता कामा नये, त्याच्यामुळे तुला कुठली तडजोड करावी लागता नये. या सगळ्याचा विचार केलायस का? अगं बोल ना, गप्प का घुम्यासारखी? मावशी, तुला काहीतरी बोलायचंय ना माझ्याशी मीरे? अगं बोल ना, माझ्यापासून काय लपवतेस? आहे कसा मुलगा? काय? अगं काय सांगतेस? कोण आहे? अगं इतक्या दिवसात कधी काय बोलली नाहीस माझ्याशी याबद्दल. कार्टे, इतकंसं दुखलं खुपलं तर सांगणारी तू, आणि एवढी मोठी बातमी लपवलीस माझ्यापासून. सांग ना कोण आहे? मावशी तू थांब ना जरा, इतकी एक्साइट होऊ नको. बस बस. हे बघ, बातमी वगैरे काही नाही. तो मुलगा मोहन अष्टपुत्रे नाव आहे त्यांचं. माझ्या क्लासमध्ये शिकवतात, इतिहास शिकवतात. इतिहास? चांगलंय चांगलंय. तू इंग्लिश, तो इतिहास, म्हणजे घरात ऐतिहासिक जुगलबंदी लागणार. काय चाललंय तुझं? तू ऐकणार आहेस का माझं? नाही, आधी तू माझं ऐक. तो कोण मोहन की काय म्हणतेस ना, त्याला घरी बोलव आजच. घरी? आपल्या घरी? का? म्हणजे मी नको त्याला बघायला? हे बघ, अनेक पावसाळे जास्त जगले मी तुझ्यापेक्षा.
माणसांची चांगली पारख आहे मला. झटकन ओळखते मी माणूस कसा आहे ते. तू त्याला बोलव, म्हणजे मी बघेन आणि मी ठरवेन माणूस कसा आहे ते. मी हो म्हटलं तर आणि तरच पुढे जायचं. तरच म्हणजे काय करणार आहेस तू? परीक्षा घेणार आहेस का त्यांची? ए मावशी, ऐक ना, ते फार चांगले आहेत ग आणि स्वभावाने पण खूप चांगले आहेत. हो ना, चांगला आहे ना, हम्म. मग मला बघू देत ना. आणि मुलगा मला आवडला तर उगाच मी नाही म्हणणार आहे का? मावशी अगं पण ते काही नाही. आत्ता फोन कर. कुठे आहे तुझा फोन? काय? घे. मावशी थांब ना, ऐक ना. नाही नाही नाही, आत्ता फोन कर. अगं तू अशी डोक्यावर नको ना बसू, मी करेन फोन. नाही, आत्ता कर. काय प्रॉब्लेम आहे? कर फोन. करेन ना मी नंतर. नाही, नंतर नाही, आत्ता कर. माझ्या समोर कर ना. काय प्रॉब्लेम आहे? हा करते मी. माझीच मावशी आहे ना, हट्टी तर असणारच. करते करते. कोणाशी बोलत असतील अष्टपुत्रे? बिझी बिझी कुणाशी बोलत असतील एवढा वेळ? छे. अरे गोडबोलेबाईंचाच फोन आला. रेंज कुठे आहे बघूया नीट. उगाच कट व्हायला नको. हा ठीक आहे, ते फुल रेंज आहे. अरे बापरे, मधूचं झाड. नशीब नाहीये. हॅलो हॅलो मॅडम, बोला बोला बोला. मी ह्याच्याकरता फोन केला होता की हा बोला ना. कसे आहात तुम्ही? म्हणजे तब्येत बरी आहे ना तुमची? हो मॅडम, काय बरं आहे मी. काय झालं? नाही, आपण पहाटे भेटलो ना तेव्हा जरा एक्झॉस्टेड वाटलात, दमलेले वाटलात, म्हणून विचारलं. नाही नाही, बरं आहे मॅडम, बरं आहे. थँक्यू. तुम्ही एवढ्या काळजीने माझी चौकशी केली. अष्टपुत्र ऐका ना, एक काम होतं तुमच्याकडे. तुमचं? माझ्याकडे काम आहे? अहो बोला ना मॅडम. एक काय 4 कामं सांगा. आज संध्याकाळी भेटायचंय तुम्हाला. भेटायचंय? कोणाला? तुम्हाला? मला भेटायचंय? नाही, मला नाही, माझ्या मावशीला. मावशीला मला भेटायचंय का? कारण मावशीने तुम्हाला घरी भेटायला बोलवलंय. पण का हो मॅडम? का म्हणजे सहज चहा प्यायला, गप्पा मारायला, म्हणजे ओळख होईल ना तिच्याशी. मॅडम तुमच्याकडे ती एक वाघाची मावशी आहे ना, तिला भेटलोय की मी. तिची सेवा पण केली. कोण वाघाची मावशी? हो मॅडम, म्हणजे तुमची मांजर. हो काय नाव तिचं? हा, मिष्टी. मिष्टी मिष्टी. मिष्टीबद्दल बोलताय तुम्ही? हा. मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? नाही, काही नाही, मिष्टी तर राहू द्या. माझी मावशी अगदी आईसारखी. मला लहानाचं मोठं केलं तिने. तिला मी तुमच्याबद्दल सांगितलं तर तिला तुम्हाला भेटायचंय. याल ना भेटायला तिला? मॅडम तुम्ही माझ्याबद्दल तुमच्या मावशीला सांगितलं, तुम्ही चहा प्यायला मला घरी बोलवताय, मावशीला पण बोललाय, म्हणजे काय विचार बदललाय की काय तुमचा मॅडम? अष्टपुत्रे, किती प्रश्न विचारता तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना, एकदा भेटायला या म्हणजे या. पुढचं पुढे बघू ना. बरं येतो येतो मॅडम, नक्की संध्याकाळी 6 वाजता भेटायला येतो. अरे बापरे मॅडम, तुम्ही एकदम अशा बॉसच्या मूड मध्ये बोलताय. मग आहे ना मी तुमची बॉस. पण मॅडम मी ते केव्हाच मान्य केलंय ना. काय? काही नाही, मी संध्याकाळी तुमच्या घरी येतो बरोबर 6 वाजता तुमच्या मावशीला भेटायला. नक्की याल ना, म्हणजे तसं सांगते मी तिला. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मावशी ने मुझे चाय पे बुलाया है.